श्री शनी महिम्न स्तोत्र. नवग्रहापैकी सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रह म्हणजे शनी. शनिदेवाची साडेसाती सुरू झाली की अनेक प्रकारच्या संकटांची मालिका सुरू होते. ह्या साडेसातीची तीव्रता कमी होण्यासाठी शनीची उपासना करावी. ह्या श्री शनी महिम्न स्तोत्राचे पठण केल्याने साडेसातीची तीव्रता कमी होऊन शनी महाराज प्रसन्न होतात. या शनी मंत्राचा जप करावा. पुत्र दीर्घ देहो विशालाक्ष शिवप्रिया मदाचार्य प्रसन्नात्मा पीडा हर्तु मे शनि द्विभुजा दीर्घ देहाय दंडपाशधराय च पिंगाक्षी यमरूपाय शनिदेवाय नमो नमः. ओम श्री शनैश्चराय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मा कुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन. शनी महिम्न स्तोत्र आरंभिले. जरी रविचंद्र मंगळ ग्रह श्रेष्ठ बुध गुरु हेही ज्येष्ठ तरीही त्यात अतिवरिष्ठ. शनी महाराज जाणावे त्यांची साडेसाती असते ज्याला संकटे भोगावी लागती त्याला. पोटे आळे येती वाट्याला अन्नान दशा होतसे असले नसले सर्व जाते 18 विश्वे दारिद्र्य येते. मनात येती भलते सलते विचार आत्मघाताचे. उज्जयिनीचा थोर नृपती विक्रमादित्य पराक्रमी अति त्याच्या समान या जगती अन्य नव्हता कोणीही. त्याचे वरी शनीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळ आला. राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडले. एका तेल्याच्या सुनेने जात असता वाटेने त्या थोट्या लुळ्यास दयेने आपल्या घरी आणले. तेथे भोगीत असता यातना रोज हाकी तेल्याचा घाना. म्हणे शनी देवा करी करुणा अपराध्यांची क्षमा करी. तुझा 7.5 वर्षाचा फेरा भोवला आहे मला पुरा. आता सोडून ताठा तोरा शरण आलो मी तुला. हे कृष्णांगा नीला छाया सुता तृप्तिहीना निरंतर शुदा पीडिता भीषणा रौद्रा कृतांता शनिग्रहाय नमो नमा. कंठी नीलमणी धारका काला मे कराली सर्वभक्षका दिगते नक्षत्र गणनायका शनिग्रहाय नमो नमः. हे श्यामल देहा सूर्यपुत्रा नित्ययोग परायणा ज्ञाननेत्रा श्वेतकंठा कठोर देह गात्रा शनिग्रहाय नमो नमः. तपदग्ध देहा कृष्णवर्णा सकल ग्रहांचा तू राणा कोपता देसी दुःख यातना शनिग्रहाय नमो नमः. अश्वत्थवासी पिंगट नेत्रा दीप्तिमान जटाधरा पुरुषगात्रा तापसी निस्पृहा महिष संयुता शनिग्रहाय नमो नमः. विक्रमाने ऐसी स्तुती केली तेव्हा शनीला दया आली. जनी पुढ्यात प्रकट झाली भव्य मूर्ती शनिदेवाची. शनी म्हणे राजा विक्रमा कळला ना तुझ माझा महिमा. दुःख संकटासी नसते सीमा होता माझी अवकृपा. इंद्रचंद्र आणि सप्तर्षी सिद्धयोगी तारकाराशी मम वक्रदृष्टीने त्यासी स्थानभ्रष्ट करीतो मी. रावण जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा गेलो त्याच्या राशीला. सुवर्ण लंका जाळून त्याला नष्ट करविला क्षणात. कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे त्याचे नाव. माझ्या अवकृपेचा अनुभव त्यांनाही पहा आला असे. एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखविला मी. एक चमत्कार करिता नामी सवा पहारातच नमला तो. हे ऐकून विक्रमाने शनीला केली सहस्रवंदने. नम्र होऊन मग त्याने चरणी मस्तक ठेविले. शनी महाराज प्रसन्न झाला. राजाचा दुःख भोग संपला. पूर्वीपेक्षाही तक्षणाला दिव्य देह जाहला. ऐसा शनीचा प्रताप प्रचिती येते आपोआप. कल्याण होते अमाप शनीच्याच कृपेने. शनी महिम्न स्तोत्र असता सन्निग्ध भूते खेते आणि संबंध. महासंकटेही विविध दूर पळती निश्चये. न करावी शनीची निंदा शरण जावे त्याला सदा. साडेसातीची तीव्र आपदा दूर तोच करील. ब्रह्मा विष्णू शंकर यासही ज्याचा दरारा फार. तो महान ग्रह शनेश्वर प्रार्थना त्याची करावी. म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज.
यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा. शस्त्र धरुनी तुझे कृपेचे रक्षण करावे नित्य आमुचे. भय नसावे कधी कोणाचे आदी व्याधीही नसाव्या. मानसिक वाचिक कायिक अशी पापे असती अनेक. दूर कराया ती तूच एक समर्थ अससी दयाळा. धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भातीत बरकत यावी. गृही सुखशांती नांदावी विस्तारावी वंशवेल. जे जे कार्य मी हाती घेईन त्यात मजला सुयश देऊन. मनोरथ माझे सफल करून आनंदी आनंद करावा. जनी बनी एकांती कशाशीच मला नसो भीती. गदा घेऊन तू हाती शत्रू नाश करावा. तुझी होता वक्रदृष्टी राज्य नगरे सर्व सृष्टी. क्षणात होती दुःखी कष्टी नष्ट सर्व होतसे. सुरासुरांचा मानवांचा वृक्षलतांचा पशुपक्ष्यांचा. दृष्टी पाते नाश करिसी साचा तुष्ट होता करिसी कल्याण. म्हणून हो तू सुप्रसन्न देई आम्हा ऐश्वर्य धनधान्य. आरोग्य आयुष्य संपूर्ण आलो मी शरण तुला. उडीद तेल शेंदूर रुईच्या पाना फुलांचा हार. या वस्तू मारुतीस प्रिय फार त्याच शनीला अर्पाव्या. हाती 4 अक्षता घेऊन मारुतीस कराव्या समर्पण. मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा. किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही स्थान असे शनीचे. तेथे केलेल्या पूजेचे महत्त्व मोठे जाणावे. येता प्रत्येक शनिवार दिन करावे शनिग्रहाचे पूजन. शनी महिम्न स्तोत्र पठन अवश्य मात्र करावे. ऐसी करिता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाना. देईल सुखोपभोग नाना इच्छा पुरविल सर्वही. कोणत्याही एका शनिवारी 5 विद्यार्थी बोलावून घरी. गुळाचा खडा ठेवून हातावरी एक एक स्तोत्र द्यावे हे. 7.5चा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय होईल विलयास सत्य सत्य वाचाही. 7.5 असलेल्यांनी शनी महिम्न वाचावे दर्दिनी. विद्याधनार्थी यांनी पाठ करुनी मारुती समोर म्हणावे. लग्नार्थी पुत्रार्थी आणि बेकार यांना तर हे उपयुक्त फार. सर्व इडापिडा होऊन दूर होईल मनासारखे. मात्र नास्तिक वृत्ती नसावी मनी खरी श्रद्धा असावी. आणि मग प्रचिती पाहावी म्हणे मिलिंद माधव. म्हणू नये हे सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे. शनी कोपता संकटे येतील नाना परीचे. म्हणून आगीशी खेळू नये शनीला नावे ठेवू नये. तुरीच तुमची त्याला दया ये आणि कल्याण होतसे. करिता शनीसी नमन सर्व ग्रह पीडा होतील निवारण. लाभेल सुखशांती समाधान नवग्रहांच्या कृपेने. असो शके 1902 वर्षी श्रावण मासी शुक्ल द्वादशी शनिवार शनी प्रदोषी शनी महिम्न पूर्ण झाले. शनी महिम्न स्तोत्र संपूर्णम. ओम शनिदेवाय नमो नमः. ओम शांती शांती शांती. शुभम भवतु.